श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैल यात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा. परी गुरुभक्ती प्रेमा नावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी. श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी. कळता परियेसा तात्काळ. समस्त जन आले धावत. नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुसी प्रार्थिती अनेक भक्त. श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त. तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर असा आपण अव्यक्त. परिजनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन. पातकांचे होतसे दहन. आता कैसे करतील जन. म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हासी काय गती. आम्ही तारावे कैशारिती. स्वामींचे चरण नौका होती. तेणे पार उतरत होता. तुम्ही भक्तास कामधेनू परी. कामना पूर्वित होता बरी. म्हणून जगलो आजवरी. याऊ परी आम्ही करावे. स्वामी करिता गाणगापूर. झाले होते वैकुंठपुर. आता दीपा विणे जैसे मंदिर. तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती. हास्य वदन करुनी बोलती. तुम्ही मानू नका खंती. सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी. स्नानपान करू अमरजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी. चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छक्रांत. आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास बहु येत. यवन सतत येतील पै. तेणे प्रजेस होईल उपद्रव. अदृश्य राहतो यास्तव. यास असे दृढ भक्तिभाव. त्यास दृश्य स्वभावे हो. लौकिकामध्ये कळावयासी. आम्ही जातो शैल पर्वतासी. चिंता न करावी मानसी. ऐसे समस्तांसी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका. पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका. तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त. संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होई त्वरित. ही आमुची मात सत्य जाणा. संगमी करुनिया स्नान. पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन. मनकामना पूर्ण होतील. पादुकांची करुनी पूजा. त्रिकाळ आरती करुनी ओजा. आमुचे वचन यथार्थ समजा. म्हणून सांगती श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात. हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जना आद्यंत. त्वरित निघाले श्री गुरुराज पै. समागमे जे धावले जन. त्यांचे करुनी समाधान. शिष्यासहित करुनी गमन. गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले. समस्त श्री गुरुचे मठासी आले. तेथे समस्तांशी श्री गुरु देखिले. बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त. जनमनी परम विस्मित. आम्ही सोडूनी आलो मार्गात. येते श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दावनी जनासी. आपण गेले श्री शैल्यासी. पावले पाताल गंगेसी. राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती. मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्र गती. पुष्पांचे आसन यथास्थिती. करुनी निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र. पुन्हा गादी कुंद कल्हार. करवीर बकुळ चंपक मंदार. पुष्पे अपार आणली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन. ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण. बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर मादमास. कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीस.
उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी, तेत पावलो याची कोण तुम्हासी. फुले येतील जिनसा जिनसी, तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन, तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन, प्राणा समान मानुनी. आणिक एक ऐका युक्ती, जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती, ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो पठण करी, त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्ध सर्वही त्याच्या द्वारी, दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्र पौत्रा सहित अष्टैश्वर्य, अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. या कारणे आसू द्या विश्वास, सुख पावाल बहुवस. ऐसे सांगोनी शिष्यांस, श्री गुरु तेथोनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिता गंगेत, तो दृष्टी न देखती श्री गुरुनाथ. बहुत होनी चित्राक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. इतुकियात आला नावाडी तेथ, तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ, जात असता म्या देखिले. आहे देव संन्यासी दंडधारी, कृशायांबर वेष्टिले श्री. सुवर्ण पादुका चरण माझारी, क्रांती अंगावरी फाकतसे. कली काळास्तव गुप्त होऊनी, आपण असतो गाणगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथियले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झालेत चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात, घेऊनी निवांत रमावे. नावाडियाने ऐसे कथियले, त्यावरुनी शिष्य हर्षले. इतुकियात श्री गुरुप्रसाद फुले, आली प्रवाहात वाहात. तीर्थ गुरुप्रसाद सुमने, काढूनी घेतली शिष्य वर्गाने. मग परतले आनंदाने, श्री गुरु ध्यान मनी करीत. कोण सांगतो ऐक आता, श्री गुरु गाणगापुरी असता. बहुत शिष्य होते गणिता, न आठवती ये समयी. ज्यानी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर. तीर्थे हिंडावया गेले फार, कृष्णाबाळ सरस्वती प्रमुख ते. शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपुल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरुच्या समागमी, 4 जण होतो आम्ही. सायनदेव नंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे 4, श्री गुरु प्रसाद वंदिली शिरी. ही पहा म्हणून पुष्पे करी, घेऊनी झडकरी दिदली. चौघांनी 4 पुष्पांसी, मस्तकी धरिली भावेसी. आनंद झाला नामधारकासी, श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने प्रसाद प्राप्तीनाम 250तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव